आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण इंद्रदेवाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। देवांचा नृपती इंद्र हे पद आहे। आपल्या तपश्चर्याच्या सामर्थ्यावर क्षत्रिय ऋषीमुनी यांनी हे पद प्राप्त केलेले आहे। इंद्र हे नाव कसे आले असा प्रश्न मनात येऊ शकतो। सध्या 7वे महायुग चालू असून वैवस्वत मनु हा अधिपती आहे। या युगात प्रथम इंद्र म्हणजे मरीची ऋषींचे पुत्र कश्यप ऋषी आणि दक्ष कन्या आदिती यांच्या मुलाचे नाव इंद्र होते। या महायुगात तो स्वर्गाचा प्रथम अधिपती असल्याने इंद्रपद असे नाव पडले। ऋग्वेदातील इंद्र ही हिंदू धर्मातील एक प्रमुख देवता आहे। ऋग्वेदातील एकूण सूक्तांच्या 1/4 सूक्ते या देवतेला उद्देशून आहेत। हिंदू विचारधारणेनुसार हा स्वर्गाचा अधिपती आहे। ही पर्जन्य देवता आहे। इंद्राला सोमाबद्दल आसक्ती असल्याने त्याला सोमपा असे नाव आहे। इंद्राणी शची ही इंद्रपत्नी असून ती सुक्त दृष्टी आहे। इंद्राणीला अखंड सौभाग्यवती पद पावलेले आहे। सध्या 7वे महायुग सुरू असून वैवस्वत मनु हा या युगाचा अधिपती आहे। 7 महायुगातील कलियुगाचे 5124 म्हणजेच 5124वे वर्ष म्हणजे शके 1944 थोडक्यात इसवी सन 2022 ला सुरू आहे। इंद्राचा अश्व उच्चश्रवा गज ऐरावत नगरी अमरावती उद्यान नंदनवन व पेय सोमरस होय। देवांचा राजा म्हणजे स्वर्गाचा अधिपती इंद्रपद हे पराक्रमाने किंवा तपाने प्राप्त होणारे एक पद आहे। आत्तापर्यंत आपल्या पराक्रमाने अधिपती होण्याचा हा बहुमान पुढील महाविभूती यांना मिळाला आहे। त्यांची नावे अद्भुत ऊर्जस्वीन देवास्पती पुरंदर म्हणजेच महाबल प्रल्हाद भवानुभव म्हणजेच मनोजव आणि मंद्रद्रुम्य भूतधामन ऋतुधामन यज्ञ रजी आयुपुत्र रोचक विपच्छिद विभू म्हणजेच विधू विष विश्वभुज शक्र शिखी म्हणजे त्रिशिक आणि शिबी सत्यजित नहुष शुची सुशांती उर्फ सुकीर्ती अशी आहे। इंद्र ही देवता वेदपूर्वकालीन आर्यामध्येही पूजनीय होती। बोगाझकई येथे सापडलेल्या इसवी सन पूर्व 14व्या शतकातील 2 आर्य राजांत झालेल्या शांततेच्या तहनाम्यात उल्लेखिलेल्या देवतांमध्ये वरुण मित्र नासत्य यांच्याबरोबर इंद्राचाही निर्देश आहे। इंद्राचे देऊळ मात्र कोठेही नाही। इंद्राच्या हाती वज्र हे दधीची ऋषींच्या अस्थीपासून बनलेले शस्त्र असल्याकारणाने इंद्राला वज्रपाणी म्हणूनही ओळखले जाते। पाणी म्हणजे हात। तसेच इंद्राला सहस्र म्हणजे 1000 अक्ष म्हणजेच डोळे असल्यामुळे सहस्राक्ष सुद्धा म्हणतात। रामकृष्ण हरी।